नमस्कार मित्रांनो, जय जवान जय किसान. आपण आहोत खरीप हंगामातील कपाशी क्षेत्रामध्ये. हे आहेत युवा शेतकरी. नमस्कार. नमस्कार. आणि या क्षेत्र तसं जिरायत क्षेत्र आहे. पाण्याचा कुठलाही जलस्रोत नाही आहे आणि आता कपाशीला पाण्याची अत्यंत गरज होती, परंतु पाऊस लांबल्यामुळे याला पाण्याची गरजच होती. आणि शेजारील शेतकरी आहेत, त्यांच्या ठिकाणी टँक आहे, त्यांनी आपल्याला त्या ठिकाणी सहकार्य केलं. आपण परवा रात्री होस टाकून याला एकाडेक सरीने त्या ठिकाणी पाणी देण्याचं काम केलं आहे. आणि त्या शेतकऱ्यांनी आपल्याला दुसऱ्या शेतकऱ्याला मदत केली. तसं शेतकरी खूप जगाचा पोशिंदा आहे, तो सर्वांनाच मदत त्या ठिकाणी करत असतो. आणि त्यांनी याही शेतकऱ्याला त्या ठिकाणी मदत केली आणि एकाडेक सरीने त्या ठिकाणी भरणं ठिकाणी केले. आणि त्या ठिकाणी नक्कीच कपाशी पिकाला त्या ठिकाणी जीवनदान भेटले. पाऊस थोडासा लांबल्यामुळे ही अडचण त्या ठिकाणी निर्माण झाली. पावसाची नितांत गरज आहे. कपाशीचं पीक चांगल्या प्रमाणात त्या ठिकाणी फुलं आणि कायऱ्या त्या ठिकाणी लागलेल्या आहेत, पाहू शकता आपण. आता फुलाची कायऱ्यामध्ये रूपांतर तर ही कोरडी सरी आहे आणि या ठिकाणी पाणी त्या ठिकाणी देण्यात आलं आहे. फुलपाखरू या झाडावर त्या झाडावर फिरताना आपल्याला दिसतंय आनंदामध्ये. आणि तुरी त्या ठिकाणी लावल्यात, ते पण खूप पाणी मिळालं नाही. ताज्या त्या ठिकाणी टवटवीत झालेली आहेत झाडं. वरुण राजांना एक विनंती, त्यांनी आता लवकर येण्याची कृपा त्या ठिकाणी करावी, जेणेकरून सर्वच पिकांना त्या ठिकाणी जीवनदान मिळेल.